महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत नंदुरबार शहरातील रस्ते विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या निधीवरून आता न्यायालयीन वाद निर्माण झालाय। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला नोटीस बजावली असून संबंधित प्रकरणात पालिका प्रशासनाला आपली बाजू मांडावी लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी 81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र मंजूर रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी, कामाचे स्वरूप आणि त्यानुसार होणारा खर्च यांचा विचार करता या कामांची किंमत अंदाजे 9 ते 10 कोटी रुपयांच्या आसपास असताना तब्बल 81 कोटी रुपयांचा निधी कसा मंजूर झाला असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। याशिवाय या प्रकल्पात यापूर्वीच पूर्ण झालेल्या काही रस्त्यांचाही समावेश करून त्यांची बिले काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे। याच याचिकेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने नगरपालिका प्रशासनाला नोटीस बजावली आहे। दरम्यान या प्रकरणावर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांवर टीका केली। विरोधकांचे कामच विरोध करणे असून त्यांनी रस्ते विकास प्रकल्पाला विरोध केल्यामुळे प्रकल्प रखडला आणि त्या दरम्यान बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाल्याने प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले। नगरपालिका इमारतीच्या कामालाही याच पद्धतीने विरोध करण्यात आला होता, त्यामुळे त्या कामाची किंमत वाढून दुप्पट झाली असा दावाही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला। खंडपीठाने पालिका प्रशासनाला नोटीस बजावली असून पालिका प्रशासनाकडून त्याला तातडीने उत्तर दिले जाईल। न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील अशी भूमिका आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केली। विरोधी पक्षाचं खरं म्हणजे काम नाही आहे, पण तरी त्यांची थेरी ठरलेली आहे, ते कायम जाऊ द्या। या शहराचा रस्ते प्रकल्प सुद्धा विरोधी पक्षामुळेच रखडला होता। पूर्वी तो 84 कोटीचा रस्ते प्रकल्प 96 कोटीवर गेला होता। ही नंदुरबार नगरपालिकेची इमारत ज्याच्यामध्ये तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतात आहे, ती इमारत सुद्धा विरोधी पक्षाच्यामुळेच रखडली होती। या इमारतीचा सुद्धा 16 कोटीचं इस्टिमेट 21 कोटीवर गेलं। हे सगळं विरोधी पक्षाचंच पाप आहे। नोटीस दिली असेल तर तिला उत्तर देतील, वकील देतील, जे न्यायालय निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नंदुरबार शहरामधल्या 13 रस्त्यांसाठी जवळपास 81 कोटी रुपये मंजूर झाले होते। या 81 कोटी रस्त्यांमध्ये जवळपास सर्व जे काही सत्ताधारी आहे यांच्या नातेवाईकांचे प्लॉट वगैरे लेआउट होते, त्यांच्यामधून हे रस्ते मंजूर झाले होते। आणि त्या रस्त्यामध्ये फक्त 13 रस्ते होते। त्या 13 रस्त्यांची एकूण जी लांबी आहे ती कमी होती। जवळपास 9.5 कोटी रुपये किलोमीटरच्या हिशोबाने ते रस्ते मंजूर झाले होते। एवढी मोठी कॉस्टिंग कोणाला पुरवणारी नव्हती। त्याच्यामुळे आम्ही या रस्त्यासंदर्भात याचिका टाकली। वास्तविक यापैकी अनेक रस्ते अगोदरच मंजूर झाले होते, त्यांचे बिलंसुद्धा काही रस्त्यांची बिलंसुद्धा काढण्यात आले होते, फक्त पैसे खाण्याचे धंदे होते। म्हणून औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही जेव्हा याचिका केली, त्याच्यानंतर याचिकेमध्ये कोर्टाने ती याचिका स्वीकारत ती नगरपालिका त्यांनी लगेच नोटिसा काढल्या आहेत। आता नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे। दुसरा विषय असा आहे, याच्यामध्ये दंडपाणेश्वर जो रस्ता आहे हा 2018मध्ये मंजूर झाला होता, तेव्हा त्याची कॉस्टिंग फक्त 3 कोटी रुपये होती आणि 2022मध्ये त्याच रस्त्याची कॉस्टिंग परत 6-6.5 कोटी रुपये त्यांनी दाखवली। एवढा कुठं भाव वाढला? वास्तविक तो रस्ता एवढा नैसर्गिक सौंदर्य होतं, आज तो रस्ता अत्यंत असा खालीवरती कुठंतरी काहीतरी ओबाड-धोबाड पूल खालीवरती झालेला आहे। अगोदर तो रस्त्यावर गर्द जाडी होती, अशी परिस्थिती आहे। म्हणून आम्ही याचिका केलेली आहे आणि याच्या संदर्भात आमच्याकडून निकाल लागेल हे आम्हाला वाटते। आता 81 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पातील कामांची प्रत्यक्ष किंमत, मंजुरीची प्रक्रिया, यापूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्यांचा समावेश आणि बिलांच्या प्रक्रियेबाबत पालिका प्रशासन न्यायालयासमोर काय भूमिका मांडते याकडे नंदुरबारकरांचे लक्ष लागले आहे।